नमस्कार मंडळी, कसे आहेत? सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये बदाम शेक कसा बनवायचा तो बघणार आहेत. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि प्रत्येकाला असं थंड पेय पिण्याची इच्छा असते. पण बाहेरचं जे असतं ते खूप महागडं असतं. तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये थंडगार बदाम शेक कसा बनवायचा तो बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण काही टिप्ससुद्धा वापरलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बदाम शेक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण बदाम जे आहेत ते आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता वजनी प्रमाण म्हणाल तर आपण इथे 50 ग्राम बदाम आणि जर नगाने म्हणाल तर आपण इथे 31 ते 35 बदाम पाण्यामध्ये रात्रभरासाठी भिजत ठेवले होते. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे जे बदाम आहेत ना ते कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजवू शकता आणि जर वेळ असेल तर रात्रभरासाठी सुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. तर बघा किती सहज बदामावरची साल निघत आहे. तर या सर्व बदामावरची साल काढून घेऊयात. इथे आपण अर्धी वाटी साखर वापरली आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला दूध पाहिजे तर एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तळाला थोडंसं पाणी टाकून घेतलं, कारण त्यामुळे दूध जे आहे ना ते खाली चिकटणार नाही. आता यामध्ये आपण दूध टाकून घेऊयात. तर इथे मी साधारण 2 कप दुधाचा वापर करणार आहे. तुम्हाला किती प्रमाणात बदाम शेक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे दुधाचा वापर करू शकता. इथे मी साधारण 2 कप दूध वापरलं आहे. तर दूध जे आहे ना आपल्याला म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध तुम्ही वापरू शकता किंवा ज्या दुधावरची साय काढली आहे ते सुद्धा दूध इथे चालतं. आता हे दूध आपल्याला गॅसवरती उकळण्यासाठी ठेवायचं आहे. तर याला जास्त वेळ सुद्धा हटवायची गरज नाही. अगदी 10 ते 15 मिनिट हे कमी गॅसवर उकळून घेऊयात. आता दूध आपलं उकळत आहे तोवर आपण हे बदाम जे आहेत ना त्याची साल काढून घेतली. आता हे जे बदाम आहेत आपण मिक्सरला याची एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेऊयात. इथे मी 30 ते 35 बदाम घेतले होते, तर त्यामधील एक 20 ते 25 बदामाची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपण हे सर्व बदाम टाकून घेतले आणि काही बदाम जे ठेवले होते ना तर ते जे बदाम आहेत त्याचे असे एकदम पातळ काप करून घेतले आहेत. तर हे आपण बदाम शेकमध्ये टाकणार आहोत. आता बघा इकडे दुधाला सुद्धा छान अशी उकळी आली आहे. तर उकळी आली की जी साय वर येते ना ती असं चमच्याने आपण मध्ये ढकलत जाऊ आणि अगदी कमी गॅसवर हे दूध छान असं उकळून घेऊयात. दूध उकळत आहे तोवर आपण दुसरी तयारी करून घेऊयात. तर जास्त वेळ सुद्धा आपल्याला हे दूध आटवायचं नाही. ह्यामध्ये आपण एक खास इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, त्यामुळे आपला बदाम शेक खूप छान असा तयार होतो. आता बघा जे बदाम होते त्यामध्ये नॉर्मल दूध टाकून घेतलं आणि याची आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. दूध जर नाही टाकलं तर स्मूथ पेस्ट जी आहे ना ती अगदी स्मूथ होणार नाही. त्यामुळे अगदी थोडंसं दूध टाकून घेतलं आणि बघा मंडळी इथे आपण एकदम स्मूथ अशी छान अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे आपण इथे कस्टर्ड पावडर वापरणार आहे. तर ही जी कस्टर्ड पावडर आहे ना मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही सहजपणे उपलब्ध होऊ शकते. तर इथे मी व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर वापरते. आता ही जी कस्टर्ड पावडर आहे ना अगदी 2 चमचे मी वापरणार आहे. तर यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला वापरायची नाही. आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना त्याच चमच्याने मी इथे 2 चमचे ही कस्टर्ड पावडर घेतली. यामुळेच आपला बदाम शेक जो आहे ना अगदी मार्केटमधून आणल्यासारखी त्याला चव येते. आता बदाम शेकमध्ये अगदी थोडंसं दूध टाकून घ्यायचं आणि याची सुद्धा आपल्याला अगदी स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं आहे. तर अगदी अर्धा कप दूध टाकून घेतलं आणि याची सुद्धा आपण आता स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊयात.
यामुळे बदाम शेक खूप छान असा तयार होतो। तर यापेक्षा जास्तसुद्धा आपल्याला हे कस्टर्ड पावडर वापरायचं नाही। 2 कप दुधासाठी 2 चमचे कस्टर्ड पावडर अगदी योग्य प्रमाण आहे। आता बघा दूधसुद्धा छान असं उकळलं जात आहे आणि ही जी साय आहे ना ती आपण सारखं याला ढवळून व्यवस्थित करून घेऊयात। आता दूध जे आहे ते छान असं उकळलेलं आहे। पूर्वीपेक्षा दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपण जे बदामाची पेस्ट करून ठेवली होती ना ती बदामाची पेस्ट टाकून घेऊयात आणि मिक्सरला जर लागलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा अगदी किंचित पाणी टाकून किंवा दूध टाकून तुम्ही परत हे मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये टाकू शकता। आता आपण जे बदाम कट करून घेतले होते ना ते सुद्धा यामध्येच टाकून घेऊयात आणि परत हे छान असं मिक्स करून घेऊयात। आता हे करत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवरच ही प्रोसेस करणार आहोत। तर आता यामध्ये आपण साखर ॲड करूयात। तर साखर जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड आवडत असेल तर यामध्ये अजून थोडी साखर ॲड करू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी सुद्धा करू शकता। इथे मी अर्धी वाटी आणि चमच्याने म्हणाल तर एक 5 चमचे साखर मी यामध्ये ॲड केली आहे। आता साखर टाकली की दूध जे आहे ना थोडंसं पातळ व्हायला मदत होते। तर त्यामुळे अजून एक 5 मिनिट आपण हे दूध जे आहे ते छान असं आटवून घेऊयात। साखर पूर्णपणे विरघळली, दूधसुद्धा छान असं आटलं। आता यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर टाकूयात। तर लक्षात ठेवा कस्टर्ड पावडर टाकण्याच्या अगोदर आपल्याला हे तळापासून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे तळाला जाऊन चिकटलं बसलं जातं। त्यामुळे छान असं मिक्स करून घेतलं आणि एका हाताने या कस्टर्ड पावडरची धार आणि दुसऱ्या हाताने आपल्याला हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर याच्या गाठीसुद्धा होऊ शकतात। आता बघा एका हाताने मी कस्टर्ड पावडरची धार सोडतीये आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घेतीये। इथे बघा कस्टर्ड पावडर टाकून झालं की हे चमच्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये घरच्या घरी कमी साहित्यामध्ये हा बदाम शेक बनवून तयार होतो। तर बघा याची कन्सिस्टन्सी किती छान अशी मस्त तयार झाली आहे। आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। हा बदाम शेक आपण गॅसच्या खाली काढून घेऊयात आणि बदाम शेक आता आपला तयार आहे, पण थंडगार पिण्यासाठी सगळ्यांनाच आवडतो। तर त्यासाठी हे जे मिश्रण आहे ना ते आपण फ्रीजमध्ये ठेवूयात। कमीत कमी 1 तास ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवूयात, त्यामुळे अगदी थंडगार आपला बदाम शेक तयार होतो। आता हे जे पातेले आहे ना ते आपण फ्रीजमध्ये ठेवूयात किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या बाउलमध्ये काढून सुद्धा हे फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता बघा 1 ते 2 तासानंतर हे पातेलं आपण फ्रीजच्या बाहेर काढलं आणि अगदी थंडगार, अगदी मार्केटमध्ये मिळतो ना अगदी सेम तसाच बदाम शेक झालेला आहे। अगदी मस्त याची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे। तर बघा इथे आपला अगदी कमी साहित्यामध्ये बदाम शेक बनवून तयार आहे। तर यावर डेकोरेशनसाठी मी थोडेसे बदामाचे काप कट करून घेतले होते, तर ते यावरून टाकून घ्यायचे। दिसायलाही खूप मस्त दिसतं आणि पिताना सुद्धा एखादा बदाम जर दाताखाली आला तर त्याची चव अजून भन्नाट लागते। तर बघा आपला बदाम शेक तयार आहे। लगेच आपण हा सर्व करूयात। अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आवडेल असा सर्वांना हा बदाम शेक तयार आहे। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस या माझ्या पद्धतीने असा बदाम शेक नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा।